Good morning, students. Welcome to my YouTube channel, Kashwar Sir Classes. After having studied history of novel, we will begin with the first novel that is given for our studies. It is To Sir with Love. Now the novel, it is written by E.R. Braithwaite. Actually, his name is Eustace Edward Ricardo Braithwaite and is popularly known as E.R. Braithwaite. आता E.R. Braithwaite जी आहेत त्यांची ओळख सांगायची झाली तर ही इज अ गुयानीज ब्रिटिश अमेरिकन नॉव्हेलिस्ट. म्हणजे त्यांचा बर्थ जो आहे तो गुयाना या साऊथ आफ्रिकन कंट्रीमध्ये झाला, परंतु पुढे त्यांनी ब्रिटिश आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांच्या मध्ये राहून त्या ठिकाणी वास्तव्य करून त्यांनी लिखाणाचं काम केलेलं आहे. त्यांची ओळख जी आहे ती अनेक प्रकारची. ही इज अ सोशल ॲक्टिव्हिस्ट, अ रायटर, अगेन अ टीचर अँड अ डिप्लोमॅट, एवढी त्यांची ओळख आहे. त्यांची एक मुळामध्ये रायटर म्हणून ओळख सांगायची झाली तर ही इज वेल नोन फॉर हिज स्टोरीज बेस्ड ऑन द सोशल कंडिशन्स अँड रॅशियल डिस्क्रिमिनेशन. म्हणजे त्यावेळेची प्रिव्हॅलंट सोशल कंडिशन्स ज्या होत्या याबद्दल त्यांनी मुळामध्ये आपल्या नॉव्हेल्समध्ये लिखाण केलेलं आहे, आपल्या स्टोरीजमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं लिखाण रॅशियल डिस्क्रिमिनेशनच्या भोवती फिरताना आपल्याला दिसून येतं. आता रॅशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? अ डिस्क्रिमिनेशन म्हणजे एक भेदभाव किंवा विषमता, आणि ती कशावरती आधारलेली? रेसच्या आधारावरती, म्हणजे वंशभेद किंवा विषमता. मित्रांनो, आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी अतिशय खालच्या जातीतील लोक असायची त्यांना कशा तऱ्हेची भेदभाव किंवा त्यांना कशा तऱ्हेची वागणूक दिली जायची, ज्यासाठी अनेक या महाराष्ट्रातील भूमीमध्ये आणि पुन्हा भारतामध्ये अनेक समाज सुधारकांनी लढा दिला आणि लिखाणाचा सुद्धा तो विषय राहिला. आपण जर जगाच्या पाठीवरती बघायला गेलो तर तिथं सुद्धा आपल्याला वेगळं चित्र दिसणार नाही. तिथे वंशभेद आणि अशा तऱ्हेची वंशाच्या नावाखाली पिळवणूक, आपण ज्याला स्किन कलर म्हणतो, त्या ब्लॅक आणि व्हाईट स्किनच्या आधारावरती लोकांच्या मध्ये भेदभाव केले जायचे, त्यांना त्यांचे अधिकार सुद्धा नाकारलेले असायचे. आणि E.R. ब्रेथवेट यांची नॉव्हेल्स ज्या आहेत किंवा त्यांच्या स्टोरीज ज्या आहेत त्या मुळामध्ये या अशा रॅशियल डिस्क्रिमिनेशनच्या विषयांभोवती फिरताना आपल्याला दिसून येतात. E.R. ब्रेथवेट यांची एक अतिशय गाजलेली 1959 मध्ये आलेली एक नॉव्हेल आहे आणि तिचं नाव आहे टू सर विथ लव. या नॉव्हेलने ते खूप चर्चेत आले. मुळामध्ये इट इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल आणि या नॉव्हेलच्या सोबत अनेक त्यांची इतरही वर्क प्रसिद्ध आहेत, जसं की अ काइंड ऑफ होम कमिंग, ज्यामध्ये त्यांनी साऊथ आफ्रिकन कंट्रीजला भेट दिली आणि त्या ठिकाणच्या त्यांच्या टूरवरती, त्या एक्सपिरियन्सवरती बेस्ड ती त्यांची नॉव्हेल आहे. पुन्हा अ चॉईस ऑफ स्ट्राज, अ नॉव्हेल सेट इन लंडन, रिलक्टंट नेबर्स, यासारखी कहाण्या ज्या आहेत, नॉव्हेल ज्या आहेत, त्या एक मेमॉयर प्रमाणे, मेमॉयर म्हणजे भूतकाळातील आठवणींच्या वरती आधारलेलं. तर या तऱ्हेचं ती एक नॉव्हेल आहे. पुन्हा ट्रीटीज अबाउट रॅसिझम, ओके, जे काही एक्सपिरियन्स आहे रॅसिझमच्या विषयीचा तो त्यांनी शेअर केलेला आहे त्या नॉव्हेल्समध्ये. ब्रेथवेट्स numerous writings primarily deal with the difficulty of being an educated black person, again a black social worker, as well as a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. जी काही त्यांची ओळख आहे ती एक ब्लॅक पर्सन म्हणून आहे, परंतु त्यांच्यातील टीचर असो किंवा सोशल ॲक्टिव्हिस्ट असो किंवा कुठला एक रायटर असो, प्रत्येक वेळेला त्यांना
या अशा रॅशियल डिस्क्रिमिनेशनच्या भयानक अशा बाबीला सामोरं जावं लागलं. आणि म्हणून ही नॉवेल सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यांची एक ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. त्याची आपण समरी सोबतच थीम आणि सिनॉप्सिस आपण बघणार आहोत. सोबत नॉवेलचं सुद्धा आपण रीडिंग करणार आहोत. आपल्याला दिलेला भाग जो आहे त्याचं रीडिंगही करणार आहोत आपण. विद्यार्थ्यांनो, टू सर्व विथ लव्ह या नॉव्हेलमध्ये समरी जी आपल्याला दिलेली आहे तिथं ते सांगतात सुरुवातीला, ऍक्च्युली टू सर्व विथ लव्ह दिस नॉवेल इट इज बेस्ड ऑन, इट इज अ वर्क ऑफ फिक्शन, रियालिटी बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. ऑथरच्या लाईफवरती ते बेस्ड आहे. सोबतच याच्यामधलं मेन कॅरेक्टर सांगायचं झालं तर ते ऑटोबायोग्राफी असल्यामुळे E.R. ब्रेथवेट हे स्वतः त्यातील मेन कॅरेक्टर आहेत. हिज वर्ड्स, त्याची वर्ड्स जी आहेत, त्यांनी जे काम केलं त्यांनी सुरुवातीला तर एक क्वालिफाईड एज्युकेशन आहे त्यांचं आणि त्याच्यामुळं एक इंजिनियर म्हणून त्यांनी एका ऑइल रिफायनरीमध्ये आपल्या आयुष्याची, आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन वॉर. वॉरच्या दरम्यान ब्रिटिश सैनिकांच्याकडनं ते एअरफोर्समध्ये लढले. म्हणजे रॉयल आर्मी म्हटलं जाते ब्रिटिशांच्या आर्मीला, कारण की तिथं राजेशाही पद्धती आहे म्हणून. आणि या रॉयल आर्मीमध्ये त्यांनी एअरफोर्समध्ये सुद्धा त्यांनी एक सोल्जर म्हणून, एक पायलट, एक त्यांनी सैनिक म्हणून काम केलेलं आहे. सोबत ऍक्च्युली ही इज अ ब्लॅक पर्सन आणि या डार्क पिगमेंटचा म्हणजे या ब्लॅक कलरचा त्यांना वंशवादाचा चटका त्यांनाही बसला. वॉर झाल्यानंतर पुढे काही वर्ष तिथे सर्व केल्यानंतर पुढे ते जॉबलेस झाले. नंतर एखादा मग जॉब मिळावा म्हणून त्यांनी काय केलं की दुसऱ्या ठिकाणी पुन्हा जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. ते इंजिनियर होते आणि त्यामुळे चांगलं जॉब त्यांना मिळणं अपेक्षित होतं. असं असताना ही कुडंट गेट अ जॉब आणि त्याचं शेवटी ते हताश झाले. अँड ॲज अ लास्ट अपॉर्च्युनिटी म्हणून ते काय करतात, ही अप्लाइड इन अ स्कूल ॲज अ टीचर. म्हणजे काही मिळालं नाही दुसरं जॉब, मग काय करायचं तर मग एक टीचर म्हणून जे काही क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवरती कुठे तर आपल्याला एखाद्या शाळेत नोकरी मिळेल. आणि शेवटी काय झालं की टू इट सरप्राईज एक ग्रीन स्लेड स्कूल होतं आणि जे होतं ईस्ट एंड लंडन भागामध्ये. आणि ऍक्च्युली त्या स्कूलचं एक प्रसिद्धी अशी होती की इट इज अ नोटोरियस स्कूल. म्हणजे जे विद्यार्थी अतिशय बदमाश असायचे, ज्या विद्यार्थ्यांना बाकीच्या शाळांमधनं काढलं जायचं, अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणारं ते स्कूल होतं. आणि म्हणून त्या स्कूलमध्ये, अशा एका स्कूलमध्ये त्यांना संधी मिळाली, जॉब मिळाला ॲज अ टीचर. आणि ते सुद्धा टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आपल्याकडे आपण कॉलेज, सिनियर कॉलेज वगैरे असं म्हणतो ना, परंतु तिकडे तसं ती पद्धती नाही आहे. तिकडे युनिव्हर्सिटीज वगैरे ज्या तिकडे सुद्धा स्कूल, युनिव्हर्सिटीला सुद्धा स्कूल म्हणून संबोधलं जातं तिकडे. तशा सिनियर स्कूल स्टुडंट्सला शिकविण्याची जॉब त्यांना लाभलेला आहे. तर एवढा भाग आपल्याला पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलेला आहे. पुढला भाग आपण बघूया. व्हॉट हॅपन्स दॅट द टाइम period in which the novel takes place or the setting of the novel is described, that is very important to understand the theme of the novel, the summary of the novel. Though this Braithwaite, who is the protagonist of the novel, here he has served for the British Royal Army and he himself is a British person, he is British citizen. तो स्वतः एक ब्रिटिश सिटीजनशिप आहे त्यांना मिळालेली. सोबतच त्यांनी याच रॉयल आर्मी करिता त्यांनी काम केलेलं आहे. असं असताना सुद्धा जी त्यांच्या भोवती जी लोक जी होती, पर्टिक्युलरली द स्कूल व्हेअर ही इज सर्विंग, त्या स्कूलमधली स्टुडंट्स असो किंवा टीचर सुद्धा असो, दे डोंट कन्सिडर हिम ॲज वन ऑफ देम. म्हणजे ती त्याला आपलं मानतच नव्हती.
म्हणजे हा सुद्धा एक ब्रिटिश व्यक्ती आहे, हा आपल्यासारखाच एक आहे असं ती मानायलाच तयार होती, फक्त त्याच्या कलर ऑफ स्किनमुळे. आणि याचा परिणाम असा झाला, त्यांच्या मनस्थितीवरती परिणाम होतो. लोकांच्याकडनं जेव्हा तुम्हाला सहानुभूतीची वागणूक मिळत नाही, जेव्हा त्याच्याकडनं काहीतरी बिटर कॉमेंट्स तुम्हाला ऐकावे लागतात, तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की तुमचं मन त्या लोकांच्या विषयी वाईट व्हायला सुरुवात होते. इथे सुद्धा तेच झालं. सो दिस बॅकग्राऊंड, व्हॉट इज द इफेक्ट? इफेक्ट इज that makes him feel bitter about English and colonialism. What it means? ज्याला वसाहतवाद असं आपण म्हणतो. ब्रिटिशांनी काय केलं इतके वर्ष? 300-350 वर्ष त्यांनी जगातील विविध देशांच्या वरती बळजबरीनं कब्जा केला. म्हणजे व्यापारी म्हणून जायचं आणि तिथल्या देशावरती आपली सत्ता काबीज करायची. आणि याला त्यांनी नाव दिलं होतं कॉलोनियलिझम, वसाहतवाद. आणि त्याचा परिणाम असा झाला की अक्षरशः त्यांनी लुबाडलं, लोकांच्या मनामध्ये त्यांनी असंतुष्ट निर्माण केलं आणि सोबतच त्या लोकांना कधी त्यांनी आपलं मानलंच नाही. ते ब्रिटिश आहेत असं असताना सुद्धा त्या स्कूलमध्ये E.R. ब्रेथवेटला आलेला अनुभव अतिशय वाईट होता. अँड अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आणि याचा परिणाम असा झाला की ब्रेथवेटचे स्टुडंट जे होते त्यांच्याबद्दल ब्रेथवेटच्या मनामध्ये अतिशय वाईट भावना निर्माण झाली. त्यांच्याबद्दल बिटरनेस त्यांच्या मनात डेव्हलप झालं. पुढं नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की द टीचिंग पोझिशन, दो ही हॅज अ गुड टीचिंग पोझिशन, म्हणजे चांगल्या सिनियर स्टुडंट्सला, म्हणजे सिनियर किंवा अपर क्लासेस जे आहेत त्या स्टुडंट्सला शिकवायची त्यांना ते जॉब होतं. असं असताना सुद्धा त्यांची एक वागणूक जी आहे ती अतिशय त्यांना रफ आणि त्यांना एक एम्ब्रास फिलिंग त्यांना व्हायची. म्हणजे एम्ब्रास म्हणजे एक प्रकारे त्यांना मनामध्ये ऑकवर्ड फील व्हायला लागलेलं होतं. आणि ही ऑकवर्ड फिलिंग कशामुळं? त्यांना मिळत असलेल्या त्यांच्या स्टुडंट्सकडनं वागणुकीमुळे. स्टुडंट्सकडनं कशी वागणूक मिळायची? स्टुडंट जे होते ते त्यांच्याबद्दल रोग होते, म्हणजे डिसरिस्पेक्टफुल होते. मुळीच रिस्पेक्ट करत नसत ते आपल्या टीचरची, फक्त त्यांची स्किन ब्लॅक आहे म्हणून ही इज अ ब्लॅक टीचर. आणि यामुळे डिसरिस्पेक्टफुल त्यांच्याशी त्यांचं बिहेवियर असायचं. सोबतच त्यांच्याशी इल मॅनरनं ते वागायचे, अतिशय वाईट वागणूक. आणि सोबतच मिसचिवस सुद्धा, छेडखानी करायचे. मुद्दाम म्हणून त्यांना एक प्रकारची त्यांना त्रास ज्याचा होईल असं काहीतरी त्यांची वर्तणूक त्यांच्या विद्यार्थ्यांची असायची. कारण काय होतं? वाय डू द स्टुडंट्स दे बिहेव लाईक धिस? बिकॉज दे कन्सिडर्ड हिम अन ॲरोगंट आउटसाइडर. त्यांना काय वाटायचं? ही इज नॉट अ पार्ट ऑफ अस, ही इज नॉट actually born and brought up here in England, आणि त्यामुळे तो आपल्यापैकी नाहीच. आणि म्हणून त्यांना तो वाटायचा एक ॲरोगंट आउटसाइडर वाटायचा. आणि सोबतच अनफॅमिलियर विथ सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द ब्रिटिश. ब्रिटिशांचं जे सोशल एन्व्हायरमेंट आहे, ज्या सोशल एन्व्हायरमेंटमध्ये ते लहानाचे मोठे झाले, त्या सोशल एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना एक प्रकारे अनुभवच नाही अशी काहीशी समजूत त्या स्टुडंटची होती. मग ते स्टुडंट्स काय करायचे? त्यांना हरॅश करायचे, त्यांना त्रास द्यायचे आणि त्यांच्याशी फाऊल लँग्वेजमध्ये कधी कधी बोलायचे. सोबतच दे वुड बुली विथ देम, म्हणजे एक प्रकारचे त्यांना छळवणूक केल्याप्रमाणे, किंवा एक स्ट्रॉंग व्यक्ती, हट्टाकट्टा व्यक्ती जसा छोट्याशा अशा किंवा अशा लुकड्या व्यक्तीसोबत जसा वागतो नाही का, त्याला बुलिंग असं म्हटलं जातं. अशा तऱ्हेची त्यांची वागणूक असायची. आता बॉय स्टुडंट्स प्रमाणे गर्ल स्टुडंट सुद्धा तशाच काहीशा वागायच्या. त्या म्हणजे मुलं जे असायचे कधी ते आपले अशी त्यांचा लेक्चर, वेन द लेक्चर इज गोइंग ऑन ॲट अ टाइम दे वुड जस्ट, म्हणजे आपण जशी तबला वगैरे वाजवतो नाही का, असं त्या डेस्कला त्याला पटकणे, आवाज करणे,
वेन द लेक्चर इज गोइंग ऑन असं काहीसं असायचं. मुली ज्या असायच्या त्या मुली सुद्धा अशाच तऱ्हेच्या काहीतरी वागायच्या, त्या सुद्धा कॉमेंट्स द्यायच्या किंवा त्या सुद्धा फाऊल लँग्वेज यूज करायच्या. त्या मुली कुठेही मुलांच्या बाबतीत कमी नव्हत्या, त्या सुद्धा तशाच त्या ब्रेथवेटशी वागायच्या. आणि मग काय करायचे, ब्रेथवेट चिडून त्रासून त्या मुलींना स्कॉल्ड करायचे, चिडायचे, ते रागवायचे, त्यांना व्हर्बली त्यांना स्कॉल्ड करायचे. आणि कशाबद्दल, बिकॉज बीइंग अनलेडी लाईक, म्हणजे स्त्रियांना सभ्य वाटेल असं तुमचं वागणूक नाही, सोबतच अनरुली म्हणजे इनडिसिप्लिन आहे तुमच्यामध्ये, आणि त्याबद्दल त्या मुलींना ते रागवायचे सुद्धा. एवढं सारं त्यांना एक तापदायक, मनस्ताप देणारी अशी काहीशी वागणूक त्यांच्या स्टुडंट्सकडनं त्यांना सुरुवातीला मिळायला लागली. आणि याचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या मुलांच्या बद्दल, वाईट स्टुडंट्सच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये आणखी संताप हा वाढायला लागला. पुढं काय होतं विद्यार्थ्यांनो, की जेव्हा ब्रेथवेटला लक्षात येतं की मी या विद्यार्थ्यांशी जर ॲरगंटली बिहेव केलं, त्यांच्याशी जर अनफ्रेंडली बिहेव केलं, तर ते सुद्धा माझ्याशी त्याच तऱ्हेने वागतील. आणि तो कंटेम्प्लेट करतो आणि शेवटी डिसाइड्स टू चेंज हिज बिहेवियर. आणि म्हणून मग तो पुढे काय करतो की ब्रेथवेट ही अंडरस्टँड्स, व्हॉट डज ही अंडरस्टँड, दॅट इज आउटबर्स्ट किंवा या तऱ्हेचा त्याचा जो रागीट स्वभाव जो आहे किंवा त्यांच्यावरती या तऱ्हेचं त्यांचं चिडणं जे आहे, इज आउटबर्स्ट डिड नॉट गेन हिम रिस्पेक्ट. यामुळे काही रिस्पेक्ट मिळणार नाही, दॅट इज द रॉंग वे, or again he would not get the cooperation from the student also. हे त्यांच्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे मग ते काय करतात की he changes his teaching and handling methods with the student. ते आपली मेथड चेंज करतात. विद्यार्थ्यांशी वागायचं जे त्यांची आतापर्यंतची मेथड जी होती तिला ते चेंज करतात. म्हणजे नेमकं काय करतात ते, he sets a new rule. He sets a new rule. What it is, he decides to interact the students with the students as they are adults and as they are the respectable persons. ती जणू मोठी व्यक्ती आहे आणि मोठ्यांना आपण ज्या तऱ्हेने वागणूक देतो, त्यांच्याशी रिस्पेक्टफुली, पोलाइटली आपण बिहेव करतो, या तऱ्हेने त्यांनी स्टुडंटशी वागायला सुरुवात केली. स्टुडंटसाठी सुद्धा त्यांनी रूल्स बनविले. आणि ती कुठली, की एव्हरी गर्ल शुड बी रेफर्ड ॲज मिस. प्रत्येक मुलीला मिस म्हणून संबोधायचं. आणि त्यांनी सुद्धा मुलांना सांगितलं की दे वुड कॉल हिम सर, सो कॉल हिम सर. ओके, हे रूल ते सेट करतात. Actually, it takes a long time for his students to learn this. So, after few weeks, the students, they have the change. So, the changes came around. And about hygiene and attitude towards the other students. विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा बदल घडून येतो. अर्थात काही त्याच्यामध्ये वीक्स जातात. हळूहळू विद्यार्थ्यांना कळून सुटतं की दिस इज द राईट वे टू बिहेव विथ वन अनदर, टू गिव्ह रिस्पेक्ट टू देम. आणि याचा परिणाम असा होतो की व्हेन दे स्टार्टेड गिव्हिंग रिस्पेक्ट, दे आल्सो स्टार्टेड गेटिंग द रिस्पेक्ट. ओके, नॅचरली. अँड सो द मेथड्स ऑफ हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनदर, इट जस्ट चेंज्ड टोटली. पुढल्या पॅराग्राफमध्ये सांगितलं विद्यार्थ्यांनो की त्यांच्या पुन्हा लक्षात आलेलं असतं ब्रेथवेटच्या ॲज अ टीचर की त्यांच्या वर्गातील मुलं जी आहेत ती मुलं कशी आहेत की ती कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे येत नाही. काहीशी ती मागे आहेत. एकतर ती अतिशय डिसरिस्पेक्टफुल स्टुडंट्स आणि पुन्हा दुसऱ्या स्कूलमधनं एक्सपेल केलेली, काढलेली आणि त्यांनी इथे कशी कशी ॲडमिशन घेतलेली अशी असताना त्यांच्याकडनं चांगल्या वर्तनाची अपेक्षा ती कशी राहू शकते. परंतु हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा या मुलांच्या या बिहेवियरवरती एक उपाय म्हणून ते काय करतात की टू इन्क्रीज द क्लास कल्चर, ही स्टार्टेड ऑर्गनायझिंग द फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स. ते फील्ड ट्रिप ऑर्गनाईज करतात. म्हणजे जवळपासची जी काही प्रेक्षणीय स्थळे आहेत त्या ठिकाणी जायचं,
आणि ती स्थळे बघायची. एक्सकर्शन्स म्हणजे अट्रॅक्टिव्ह प्लेसेस नियर बाय जी असतात त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणच्या स्थळांना बघून त्यातून काहीतरी शिकायचं. आणि याच्यातनं काय होतं की काही स्टुडंट्स असे असतात की दे हॅव नेव्हर व्हिजिटेड, दे हॅव नेव्हर सीन दॅट प्लेस अर्लियर इन देअर लाईफ, and when they for the first time visited that place they were very much excited, they were overjoyed. ब्रेथवेटच्या बद्दल एक तऱ्हेची ते कृतज्ञता ते व्यक्त करतात की दॅट ओ थँक्स दॅट यू हॅव ब्रॉट अस टू दिस प्लीझंट प्लेस. या तऱ्हेचं एक प्रकारची कृतज्ञता त्यांच्या बिहेवियरवरून त्यांना लक्षात येते. सोबत ही जेव्हा केव्हा अशी एक्सकर्शन्स किंवा पुन्हा आउटडोरिंगला जेव्हा ते जातात तेव्हा त्यावेळेला काय होतं की एक लेडी टीचर असते, ती सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सोबत करते. सो शी वॉज ऑल्सो देअर टू लुक आफ्टर द स्टुडंट्स. ओके, आणि तिचं नाव होतं गिलियन ब्लॅंचार्ड. ओके, गिलियन ब्लॅंचार्ड. आणि शी ऑल्सो अकंपनाइड ब्रेथवेट व्हेन दे वेअर ऑन एक्सकर्शन्स विथ द स्टुडंट्स टू लुक आफ्टर देम, टू हेल्प हिम. आणि याच्यातूनच हळूहळू काय होतं की इट स्टार्टेड डेव्हलपिंग द रिलेशनशिप. So there was a beginning of friendship in Braithwaite and Blanchard. Okay, so there is a new relation, the friendship that begins or started to develop between them. Then the relationship with the students, it was also tested many a times. अशा आणखी काही पुढे प्रसंग येतात कारण की जी ब्रेथवेट आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा या व्हाईट स्टुडंटच्या अगेन्स्टमध्ये कुठेतरी मनामध्ये कटुता आहे. परंतु हळूहळू असे असंख्य प्रसंग येत जातात की आणि त्या स्टुडंटच्या बद्दल त्यांच्या मनातील ही जी अढी जी आहे किंवा त्यांच्या मनातील जी कटुता जी आहे ती कुठेतरी लेसन होते, कमी होते आणि एक चांगली संबंध त्यांचे या स्टुडंटशी डेव्हलप होत जातात. ओके, तर एक नवीन बिगिनिंग असते ब्रेथवेटसाठी आणि स्टुडंटसाठी सुद्धा. दो देअर वेअर द एक्सकर्शन्स अँड अगेन द टूर्स विथ द स्टुडंट्स, बट द बिहेवियर ऑफ द स्टुडंट इट हॅझंट चेंज्ड दॅट मच. आणि त्यामुळे काय व्हायचं की सम ऑफ द टाइम्स ब्रेथवेट्स स्टुडंट्स they would disappoint and hurt him. त्यांचं वर्तणूक जी होती ती वर्तणुकीमुळे किंवा त्यांच्या अशा तऱ्हेच्या डिसरिस्पेक्टफुल बिहेवियरमुळं ते हर्ट व्हायचे, त्यांना वाईट वाटायचं. सोबतच या ठिकाणी या सगळ्यांचा परिणाम असा झाला की हळूहळू ब्रेथवेटमध्ये चेंज यायला लागले आणि ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. त्यांना माफ करणे म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांची जे काही चुका करतायत त्या चुकांचं तेवढं बाऊ न करता किंवा त्याबद्दल एक खूप असं एक इगो क्रिएट न करता त्याबद्दल त्यांनी त्यांना फॉरगिव्ह करायला सुरुवात केली. अँड सो द स्टुडंट सम ऑफ द टाइम्स त्यांचं जे इंटरॅक्शन व्हायचं स्टुडंटशी, त्या स्टुडंटच्या इंटरॅक्शनमध्ये सम ऑफ द टाइम्स ही वॉज सरप्राइज्ड विथ द मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे त्यांच्यातील एक प्रकारची प्रगल्भता आपण ज्याला म्हणूया. इम्पॅथी म्हणजे सहानुभूती, फिलिंग सॉरी फॉर दी अदर्स किंवा त्यांना काय वाटतं याबद्दलच्या फिलिंग्स मनामध्ये येणे. सो दॅट इज इम्पॅथी ॲज वेल ॲज द नॉलेज ऑफ हिज स्टुडंट्स दॅट वूड सम ऑफ द टाइम सरप्राईज मिस्टर ब्रेथवेट. ओके, ऑथर. देन शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण आता आलेलो आहोत समरीमध्ये. यामध्ये ते म्हणतात की दी अनदर आस्पेक्ट ऑफ स्टोरी, तो पुढला आस्पेक्ट जो आहे तो आहे की अनदर आस्पेक्ट म्हणजे आपण ज्याला म्हणूया की अनदर फेस ऑफ द स्टोरी. त्या नॉवेलचं एक दुसरी बाजू पुन्हा लक्षात घेण्यासारखी आहे की हे सगळी वर्णनं करीत असताना रायटरने डार्क साइड ऑफ कॉलोनियलिझम सुद्धा त्यांनी वर्णन केलेली आहे. द मेंटल डार्क कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द कॉलोनियलिझम ती त्यांनी एक प्रकारचं त्याचं परिणाम काय झाले त्यांच्या मनस्थितीवरती, विचारांवरती, एकूणच त्यांच्या लाईफवरती, या सगळ्यांचा उहापोह त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सोबतच द मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा, त्यांनी रॉयल आर्मीकडनं त्यांनी युद्ध लढलेलं आहे, त्यामुळे त्याचे कुठे ना कुठेतरी
मनावरती सुद्धा प्रतिबिंब उमटलेली आहे, त्याचा परिणाम त्यांच्या मनस्थितीवरती सुद्धा झालेला आहे. त्यामुळे मेंटल आणि फिजिकल स्ट्रेन त्यांना तो जाणवतोय, ते सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे. सोबतच इन्क्रीज्ड अँगर अगेन्स्ट ब्रिटिश. ओके, जे काही त्यांचं हॅट्रेड आहे, अँगर आहे ब्रिटिश लोकांच्या अगेन्स्टमध्ये बिकॉज ऑफ देअर बिहेवियर, आणि सोबतच जे काही साईड इफेक्ट ऑफ कॉलोनियलिझम आहे, या सर्वांचं म्हणजे त्याला वसाहतवाद असं आपण म्हटलेलं होतं. तर या सर्वांचे परिणाम कुठे ना कुठे त्यांच्या मनस्थितीवरती आणि या ब्रिटिश लोकांच्याकडनं मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे त्यांच्याबद्दलचे जेलसी, हॅट्रेड, अँगर, बिटरनेस हे सगळं कुठे ना कुठे आपल्याला त्यांच्या बिहेवियरमध्ये दिसू लागतं. सोबतच प्रिज्युडिशियल इफेक्ट. प्रेज्युडाइस म्हणजेच काय की एखाद्याबद्दल आपलं पूर्व मन बनविणे, म्हणजे त्याला पूर्वग्रह दूषित असं म्हणतो आपण. तर जेव्हा एखाद्याबद्दल या तऱ्हेचा आपण पूर्वग्रह बनवितो तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की त्या व्यक्तीबद्दल आपण सुरुवातीलाच आपलं मत वाईट करून घेतलेलं असतं. म्हणजे फलाना असं आहे असं एकदा आपण म्हटलं, कोणीतरी आपल्याला सांगितलं की आपण त्याची शहानिशा न करता तसंच वागायला लागतो. आणि असा काहीसा प्रेज्युडिशियल इफेक्ट ऑफ कॉलोनियलिझम तो सुद्धा इथे आपल्याला पोएट इथे या नॉवेलमध्ये जाणवतोय. ही सरप्राईज विथ द कंडिशन्स इन विच द स्टुडंट्स लिव्ह. त्यांची स्टुडंट जी होती ती वेगवेगळ्या लेवलची होती. काही अतिशय श्रीमंत, काही अशी, काही गरीब घरातून आलेले सुद्धा. आणि त्यांचे जे सोशल डिस्टन्सिंग किंवा पुन्हा सोशल डिस्टर्बन्सेस जे आहेत, त्यांच्यामध्ये जे काही लेवल्स ज्या आहेत, यांना सुद्धा आपल्याला इथं अनुभवायला मिळतं. अगेन द फिजिकल ट्रॉमा दॅट इज द स्ट्रेस, मानसिक धक्का आपण ज्याला म्हणतोय, ऑफ वॉर इज सीन इन टीचिंग एन्व्हायरमेंट ऑल्सो. ते ज्या वातावरणामध्ये अध्ययनाचं काम करतात, अध्यापनाचं काम करतात, त्या वातावरणामध्ये सुद्धा त्यांना जो अनुभव आलेला आहे वॉरचा, त्याची कुठे ना कुठे इम्प्रिंट्स, त्याची निशाणी कुठे ना कुठे त्यांच्या वर्तवणुकीमध्ये आणि त्यांच्या सोबतच त्यांचं इंटरॅक्शन जे आहे बाकीच्या लोकांशी यामध्ये जाणवतं. तर विद्यार्थ्यांनो, ही समरी या नॉव्हेलची थोडक्यामध्ये आपण असं सांगू शकतो की एक ऑटोबायोग्राफी आहे आणि पुन्हा E.R. ब्रेथवेट यांना आलेला जो काही अनुभव आहे तो त्यांनी वर्णन केलेला आहे. एक ब्लॅक टीचर म्हणून, सोबतच एक ब्लॅक पर्सन म्हणून समाजाकडनं, ब्रिटिश लोकांच्याकडनं त्यांना मिळालेला अनुभव जो आहे तो काहीसा त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि व्हेन ही सेटल्स ॲज अ टीचर देअर इन द स्कूल ॲट अ टाइम, हाऊ डीड हिज स्टुडंट दे ट्रीट हिम, अँड अगेन हाऊ डीड ही चेंज देअर बिहेवियर, ऑल दोज थिंग्स. अँड अगेन द सोशल इश्यूज आर ऑल्सो हँडल्ड हिअर इन द नॉवेल. सो ऑल दीज आर द समरी पार्ट ऑफ द नॉवेल. पुढील भागामध्ये आपण या नॉवेलचं थीम आपण बघणार आहोत आणि सिनॉप्सिस बघणार आहोत. ओके, थँक्यू स्टुडंट्स.